चला, पहा बरं, जमतो का हा प्रश्न? एकदम सोपा प्रश्न आहे. स्टेट बोर्ड सायन्स मधून आलेला प्रश्न आहे. 20 सेकंदाचा वेळ आहे आणि 20 सेकंद सोडवायचा प्रयत्न करा. प्रश्न काय दिलेले या ठिकाणी? ते प्रश्न असा सांगितलेला आहे की खालीलपैकी कोणती भौतिक राशी टक्रीच्या दरम्यान अक्षय राहत असते? इंग्लिशमध्ये विच फिजिकल क्वांटिटी कन्झर्व्ड ड्युरिंग कोलिजन? आणि याचं उत्तर आहे संवेग म्हणजे मोमेंटम. कसं? ते आपण कॉन्सेप्ट पक्का करून पाहू. चला, मग सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू मोमेंटम किंवा संवेग म्हणजे काय. काय नाही करायचं, दोन बॉल आणायचे. एक आणायचा क्रिकेटचा बॉल, तो दगडी बॉल असतो ना तो आणायचा, आणि दुसरा आणायचा टेनिसचा बॉल. मित्राला दूर उभं करायचं, त्याला म्हणायचं की बाबा माझ्याकडं एक एक बॉल माझ्याकडं फेक. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या हातामध्ये टेनिसचा बॉल फेक. मित्राने टेनिसचा बॉल फेकला, तो कॅच पकडला. तुम्हाला त्याचा आघात तेवढा जाणवला नाही. मित्राला परत म्हणायचं की बाबा तू आता माझ्याकडं क्रिकेटचा बॉल फेक आणि त्याच वेगाने फेक. मित्रांनी क्रिकेटचा बॉल तुमच्याकडे फेकला, त्याच वेगाने फेकला, पण टेनिसच्या बॉलपेक्षा क्रिकेटचा बॉलचा आघात जो होता तो तुमच्या हातावर जास्त जोरात बसला. यालाच म्हणायचं मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय? तर दुसरं तिसरं काही नाही, वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. या ठिकाणी टेनिसचा बॉल असो किंवा क्रिकेटचा बॉल असो, त्यांचा फेकण्याचा वेग सारखाच होता, पण क्रिकेटच्या बॉलचं वस्तुमान जास्त होतं. तुम्ही परत म्हणता सर, वस्तुमान म्हणजे काय? वस्तुमान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचा संच. टेनिसचा बॉल हा आतून पोकळ आहे, त्याच्यामुळे तिथं वस्तूंचा संच कमी आहे, त्याचं वस्तुमान किंवा मास छोटा आहे. हा, पण क्रिकेटचा बॉल जो आहे तो भरलेला आहे, त्याच्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या वस्तूंचा संच जास्त आहे, त्याच्यामुळे त्याचं वस्तुमान किंवा मास जास्त आहे. आणि त्याच्याचमुळं मोमेंटम म्हणजे काय? तर वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. त्याच्यामुळे क्रिकेटचा बॉल जेव्हा फेकला जातो तेव्हा तो हातावर जोराने लागतो कम्पेअर टू आपल्या टेनिस बॉलच्या. मग न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार जर दोन वस्तूंची टक्कर होत असेल तर आघातापूर्वीचा एकूण संवेग म्हणजे मोमेंटम आणि आघातानंतरचा एकूण संवेग किंवा मोमेंटम हा स्थिरच राहत असतो. ॲनिमेशन मध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी पहिला बॉल हा दुसऱ्या बॉलला धडकला जो स्थिर होता. आघातापूर्वीच्या पहिल्या बॉलचा संवेग हा जसाच तसा दुसऱ्या बॉलला पास झालेला आहे. म्हणजेच काय की टक्करीनंतर संवेग म्हणजे मोमेंटम सारखाच राहत असतो, बदलत नाही. आता झाला खरा कॉन्सेप्ट पक्का. चला मित्रांनो, पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. 20 सेकंदाच्या वेळेत सोडवायचा प्रयत्न करा. मित्रांनो, आयोगाचा हा आवडता टॉपिक, आकाशगंगा झालं, विश्व झालं, याच्यावर मागच्या 2 ते 3 वर्षात तो एकदा तरी प्रश्न विचारतो म्हणजे विचारतो, आहे की नाही? त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे. चला, तर प्रश्न काय दिलेला या ठिकाणी? प्रश्न सांगितलेला आहे की खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते? उत्तर आहे 1. दूरवरच्या आकाशगंगातून येणाऱ्या प्रकाशात आढळणाऱ्या लाल रंगाकडील विस्थापन म्हणजे रेड शिफ्ट. आपण डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करू पहिल्यांदा. मित्रांनो, हा कॉन्सेप्ट पक्का करायचा असेल तर आपल्याला पाहावं लागणार सगळ्यात पहिल्यांदा डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट काय असतो? अहो काहीच नाही. एखादी ट्रेन शिट्टी मारत तुमच्याकडे येते तर तुम्हाला तिचा आवाज वाढताना दिसणार आहे, आणि जेव्हा ती ट्रेन तुमच्यापासून लांब जाणार आहे शिट्टी मारत मारत, त्यावेळेस तिच्या शिट्टीचा आवाज कमी कमी होत जाणार आहे. यालाच म्हणलं जातं डॉपलर इफेक्ट, आणि हा कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे. चला, म्हणजे डॉपलर इफेक्ट काय? तर वस्तू जवळ येत असेल किंवा वस्तू दूर जात असेल तर तिचा मूळ आवाज आपल्याला बदलल्यासारखा वाटतो. जसं आवाजाबद्दल घडतं तसंच रंगाबद्दल सुद्धा घडतं. एखादी आकाशगंगा जर पृथ्वीपासून लांब जाणार असेल तर तिच्यापासून येणारा प्रकाश हा लाल असतो, याला म्हणलं जातं रेडशिफ्ट. आणि जर एखादी आकाशगंगा पृथ्वीच्या जवळ येते तर तिच्यापासून येणारा प्रकाश हा निळा असतो, याला म्हणलं जातं ब्ल्यू शिफ्ट. बरं, ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा कुणी ऑब्झर्व केली? तर शास्त्रज्ञ एडविन हबल यांनी ऑब्झर्व केली, आणि त्यांनी असा सिद्धांत मांडला की पृथ्वीपासून आकाशगंगा ह्या लांबच लांब होत चाललेल्या आहे, कारण की त्यांच्याकडून येणारा जो काही प्रकाश आहे तो लाल रंगाकडे झुकलेला आहे. त्याच्यावरून त्याने असं मांडलं की विश्व हे प्रसरण पावत आहे, हा त्याचा जगप्रसिद्ध सिद्धांत मांडला. आता खऱ्या अर्थाने आपला कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. जग किंवा विश्व
विस्तारित होत आहे. कशामुळं? कारण की त्यांच्याकडून येणारा म्हणजे आकाशगंगाकडून येणारा प्रकाश हा लाल रंगाकडे झुकलेला आहे आणि पृथ्वीपासून कोणतीही आकाशगंगा लांब जात असेल तर तिच्यापासून येणारा प्रकाश हा लाल असतो. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. प्रश्न कुठून विचारला गेला? तर प्रश्न विचारला गेला 12वी जॉग्रफी 11वी जॉग्रफीचं पुस्तक, धड्याचं नाव आहे फंडामेंटल ऑफ द फिजिक्स, फिजिकल जॉग्रफी आणि 12वी NCERT मधला वेव्ह ऑप्टिक्स या धड्यातून हा प्रश्न विचारला गेलेला आहे. कॉन्सेप्ट पक्का.